जो देश आपल्या इतिहासातून शिकत नाही, तिथे येणाऱ्या पिढ्या पुन्हा पुन्हा त्याच चुका करतात. पण एक नाव आहे ज्यांनी शिकवलेल्या गोष्टी आजही आपलं भविष्य उज्ज्वल बनवत आहेत. शिवछत्रपती. शिवरायांचा रूल अटॅक अँड डिसअपियर. या धोक्यांनी भरलेल्या लपाछपीचं नाव होतं गनिमी कावा. तेव्हा जग तर छोटं होतं, पण शिवछत्रपतींचं नेटवर्क मोठं आणि खोल होतं. व्हॉट्सअप ग्रुप सारखं, तेही डोंगरांवर. कारण जो दऱ्याखोऱ्यांमध्ये वाढला होता तोच राजा होता. शिवछत्रपतींजवळ होतं देसी स्पाय नेटवर्क, ज्याने सगळे मुघल गोंधळून जायचे. प्रजातंत्र, विकेंद्रीकरण आणि स्वशासन, सगळ्यांचे सीईओ होते छत्रपती शिवाजी महाराज. सगळ्यात आधी गावांना अधिकार दिले शिव छत्रपतींनी. विविधतेमध्ये एकता, हे तर बिल्डिंग विजन होतं त्यांचं. त्यांनी केवळ रणभूमीमध्ये युद्ध केले नाही, तर रणनीतीही बनवली. त्यांचे विचार आणि कार्यनीती शाश्वत आहे आणि प्रत्येक काळासाठी एक शिकवण आहे. स्वागत करत आहोत आपल्या पुढच्या आयडिया बसचं, मराठा मावळ्यांचं. पुण्याहून आलेले हे 3 आयडिया बाज शंतनू, व्यंकटेश आणि अनिरुद्ध. वेलकम टू आयडिया बाज. आमच्या या मंचावरून तुम्हा सगळ्यांना कसं वाटतंय? खूप थ्रिल्ड आहोत, खूप एक्साइटेड आहोत हे जाणण्यासाठी की आमच्या आयडियाला परसिव्ह कसं केलं जातंय. तुम्ही थोडेसे नर्वस नाही आहात? शिवछत्रपती आमच्या पाठीशी आहेत असा आमचा बस विचार हाच कॉन्फिडन्स ठेवा की ते तुमच्या हो, पाठी आहेत आणि नक्कीच. आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. गुड वंडरफुल. लक. थँक्यू. नमस्कार टायटन्स. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. का काय झालं? का विचारलं तर विचारात पडलात. विजयसो पटकन म्हणालात, राईट? कित्येक दशकामध्ये आपण या काचं उत्तर शोधणं, विचार करणं बंद केलंय. आम्ही आपल्या महानायकांच्या प्रती आदरभाव दाखवण्याचे हजारो उपाय शोधून ठेवले, जसं की रस्त्यांना नावं देणं, चौकांना नावं देणं, एअरपोर्ट, बस स्टँड त्यांच्याच नावावर ठेवणं. या सगळ्या प्रेम दाखवायच्या पद्धती आहेत. हे प्रेम, हा आदरभाव, हा प्रेमभाव निर्माण करण्यासाठी आपण काय करतो? काहीच नाही. भारताचा गौरवशाली इतिहास शाळेच्या छोट्या पुस्तकांमध्ये मावणारा नाहीये. आजकालच्या मुलांना पाहिलंय, कुणाला विचारा फेवरेट सुपर हिरो कोणता आहे, पटकन बोलतील. त्यांना नाव माहितीये. तुम्ही त्यांना विचारा फेवरेट कार्टून कॅरेक्टर्स, फुटबॉल प्लेयर, क्रिकेटर्सची नावं, सगळं तोंडपाठ आहे. हे सगळं यासाठी होतं कारण या सगळ्या गोष्टी त्यांच्यापर्यंत त्यांना आवडतील अशा पद्धतीने पोहोचवल्या जातात. आम्ही एक विचार केला, जर आपण आपल्या महापुरुषांच्या, महानायकांच्या इतिहासाला मुलांना त्यांना आवडेल अशा पद्धतीने पोहोचवलं तर. आणि त्या विचाराचं नाव आहे मावळा. टायटन्स, मावळा आपल्या बोर्ड गेम, कार्ड गेम, मेमरी कार्ड गेम, ट्रम्प कार्ड, जिक्सॉ पझल या सगळ्यांबरोबर मुलांपर्यंत आपला वारसा पोहोचवण्याचं काम करतो. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्यासाठी लढलेले योद्धा मुलांच्या समोर आपल्या खऱ्या-खुऱ्या सुपर हिरोज प्रमाणे दाखवण्याचा प्रयत्न करतो. मला फार अभिमान वाटतोय तुम्हाला हे सांगताना की 2021 मध्ये भारत सरकारने एका स्पर्धेचं आयोजन केलं होतं, ज्याचं नाव होतं टॉयकथॉन. भारतीय खेळांच्या संकल्पनांना पुढे आणण्याचं ते कॉम्पिटिशन होतं, ज्यात भारतातील 19,500 स्पर्धक आलेले, ज्यात मावळा विजेता घोषित झाला. मावळाचं स्वप्न आहे की भारतातील प्रत्येक मुलाने आपल्या महानायकांबद्दल त्यांना पसंत पडेल अशा पद्धतीने शिकावं, त्यापासून प्रेरणा घ्यावी. बलशाली भारताच्या भविष्याचा पाया घालण्याचं स्वप्न संपन्न करण्यासाठी टायटन्स, तुम्ही आमच्याशी हात मिळवाल का?
कॉंग्रॅच्युलेशन अनिरुद्ध. Thank ही you. फारच युनिक आयडिया आहे नक्कीच. आणि खूपच मजेदार पण आहे. आम्ही सगळे बालपणापासून इतके वेगवेगळे बोर्ड गेम खेळून मोठे झालो, हो. पण असा युनिक बोर्ड गेम मी कधीच नाही खेळले. कसं आहे की मी महाराष्ट्रातून नाहीये, तर तुम्ही मला जरा मावळ्याचा अर्थ सांगाल का? हो, तर नक्कीच. आम्हाला पण छान वाटेल जाणून घ्यायला. महाराष्ट्रात जेव्हा स्वराज्याची सुरुवात पाया रचला गेला, तर ज्या भागातून हे सगळे सोल्जर्स जॉईन झाले ते मावळ प्रांतातले होते. तर त्यांना मावळा नाव पडलं. तेव्हापासून सगळे मावळा बनले. आज तुम्ही आम्ही जे कोणी छत्रपतींच्या विचारांना फॉलो करतात, इन्स्पिरेशन घेतात, ते सगळे मावळे आहेत. व्हेरी नाईस. आपण पुढे जाऊ आणि बिझनेसच्या गोष्टी टायटन्सच्या हातात हो. देऊ. त्याआधी मी एक प्रश्न हो. तुम्हाला विचारतो. तुम्ही तुमचं प्रेझेंटेशन दिलंय, हो. टायटन्सना हेही सांगा की हो. आज तुमची यांच्याकडून काय अपेक्षा आहे. टेस्ट प्लेड 8 SKUs आणि 13 प्रोडक्ट सोबत आमची तुमच्याकडून अपेक्षा आहे. तर 50 करोड व्हॅल्युएशन साठी 2.5 CR आमची आस्क आहे. तर 2.5 CR 5% इक्विटीच्या बदल्यात ही तुमची आस्क आहे. 5%. तर बिझनेसच्या गोष्टी मी तुमच्यावर सोडतो. एक टर्म आहे हार्ड रिलेट, Right. म्हणजे जे तुम्हाला एकदम पटकन समजेल आणि तुमचं त्याच्यावर एक प्रकारे प्रेम जडेल, हो ना? हो. तर हार्ड रिलेट कसं करता तुम्ही मुलांसाठी? आम्ही 5 वर्षात इतिहासाला गेमिफाय करायचं आर्ट समजून घेतलंय. हा. या खेळाचा कॉन्सेप्ट काय आहे? जशी सापशिडी असते तशी 100 घरं इथेही आहेत, पण ही सगळी घरं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनात घडलेल्या घटना आहेत त्या क्रमाने दिल्या आहेत ज्या क्रमाने त्या घडल्या आहेत. तुम्ही बनता महाराजांचा मावळा, टोकन बनतं महाराजांचा मावळा, आणि आता स्पर्धा आहे कोण स्वराज्यासाठी जास्तीत जास्त कॉन्ट्रीब्यूट करेल. फासे फेकायचेत हर हर महादेव म्हणत. तुम्हाला फाशांचं दान जिथं घेऊन जाईल त्या मोहिमेत तुम्ही होता. तर जिथे आपला विजय झाला असेल तर तुम्हाला स्वराज्याच्या खजिन्यातून पैसे मिळतील, तुम्हाला होन मिळतील. पैसे मिळाल्यावर त्या प्लास्टिकच्या कॉइन्सवर प्रेम जडू लागतं. हे मला हवेत अशी फिलिंग येऊ लागते. आता प्रॉब्लेम हा येतो गेम मध्ये की आपण प्रत्येक वेळी जिंकलो नव्हतो, किती वेळा हरलोही होतो, जे आपल्याला शिकवलं जात नाही. पण तिथं लँड झाल्यावर पैसे जेव्हा द्यावे लागतात, नुकसान उचलावं लागतं, तर थोडा त्रास होतो. मग लक्षात येतं की स्वराज्यात किती उतार चढाव आले होते. आणि या जर्नीमध्ये तुम्हाला ओरिजिनल सुपर हिरोज मदत करतात. म्हणजे तानाजी, मला वाटतं की नाव ऐकलं असेल. तर तानाजीरावांचं कार्ड मिळालं तर त्या कार्डच्या मागे तानाजीराव कोणकोणत्या मोहिमेत होते ते नंबर दिलेले आहेत. तर आता तिथं गेल्यावर तुम्हाला जास्त पैसे मिळतात. मग आता जास्त पैसे मिळवून देणारे तानाजीराव पसंत पडू लागतात. इतिहासाचं गेमिफिकेशन असं आहे, त्यात कशाचीही प्रतिकृती बनवता येते. हे कोणत्याही महानायक असं समजून चला की मी तुम्हाला आत्ताच एक कॉन्सेप्ट देतो जे आमचं विजन आहे 5-6 वर्षानंतरचं. पण 5 वर्षांनंतर का, आता का नाही? आता तर आम्ही जस्ट सुरुवात केली आहे. आता इथून पुढे आमचा जो प्रवास असणार आहे तो याच्या सक्सेसवर असणार आहे. ऑलरेडी हे टेस्टेड आहेच आणि लोकांना पसंतही आहे. आतापर्यंत कोणी आम्हाला निगेटिव्ह रिस्पॉन्स दिलेलाच नाहीये आणि 50,000हून अधिक याची टेस्टिंग झालेली आहे. टेस्टिंग म्हणजे Random. लोकांनी विकत घेतलं आहे. Yes. तर मग थोडंसं सांगा आम्हाला तुमच्या नंबर्स बद्दल. 50,000पेक्षा जास्त टॉईज ऑनलाईन विकले गेलेत आमच्या आय वुड से अ व्हेरी मीडिओकर वेबसाईट राईट नाव. ई कॉमर्सच्या मानाने एकदम साधीच आहे. हे करता करता जवळपास आम्ही गेल्या 5 वर्षात 2.5 CRचा आम्ही रेव्हेन्यू जनरेट केलाय 24-25%चा क्रॉस मार्जिनने. तुमचा टोटल सेल तुम्ही सांगितलं 2.5 CR मागच्या वर्षी किती झाले सर तुमचे? 60 लाख. 60 लाख झालेत. आणि तुम्ही सांगितलंय 25% मार्जिन आहे, म्हणजे तुम्ही ब्रेक इव्हनच्या वर आहात की नाही हो. आहात की लॉस मेकिंग? नाही, जसं चाललंय तसं आम्ही आयुष्यभर चालवू शकतो की बनवलं आणि आमच्या क्लोज सर्कल मध्ये आमच्या पद्धतीने विकले नाही तरी तर- नाही, चालतंय. ते हे विचारतायत की म्हणजे तुम्ही प्रॉफिटेबल हो, आहात. किती profit आहे. प्रॉफिट आहे सर बॉटम लाईन? बॉटम लाईन आता जी आहे ती जवळपास 5 ते 8% आहे. कारण आम्ही बॅचेस मध्ये करतोय, छोट्या छोट्या बॅचेस मध्ये करतोय. 5 लाख होत आहेत जवळपास वर्षाचे. त्याच्यामुळे आम्हाला कॉस्टची मर्यादा आहे, कारण आम्ही स्वतःच्या पैशाने बनवतोय. आणि त्यात आम्ही अजून एक गोष्ट करतोय, जो फीडबॅक लोकांकडून येतोय तो आम्ही इन्कॉर्पोरेट करून तो प्रत्येक वेळी रिवाइज करतोय. कसं आहे, आमचं फुल प्रोडक्ट बनवून तयार आहे. आधी एकदा प्रोडक्ट बघूया. नक्कीच. लेट्स हॅव अ लुक अँड फील. येस. सर, हे आमचं हिरो प्रोडक्ट आहे, मावळा द बोर्ड गेम. हो, व्हेरी नाईस. व्हेरी नाईस. Every places from the event of the life of Chhatrapati Shivaji Maharaj from his birth to his coronation. हे स्वराज्य लक्ष्मी आहे, आय टॉक्ट अबाउट. क्वालिटी तर ठीक वाटते. थोडं याच्या प्राइस पॉइंट बद्दल सांगा. हे 2,000 रुपयांचं आहे सर. ओके. आणि याचे 50,000 आम्ही ऑलरेडी सेल केले. तुमचं पॅकेजिंग आणि क्वालिटी तर चांगली आहे, कारण मुलं आणि पेरेंट्स दोघंही पॅकेजिंग वर जास्त जातात. थँक्यू. फारच सुंदर प्रयत्न आहे हिस्ट्रीला लाईव्ह करण्याचा.
मला खरंच तुमची प्रशंसा करायची की प्रत्येक प्रोडक्ट, प्रत्येक गेम इतक्या डिटेल मध्ये बनवलाय. कितीतरी हो. मेहनत लागली असेल यामध्ये, किती रिसर्च केला असेल यासाठी. तर आपण आपल्या ऑडियन्सला विचारूया मार्केट डिमांड किती आहे. तुम्ही तयार आहात? आपापले वोटिंग मीटर्स उचला. येस आणि नो 2 बटन आहेत. आम्हाला सांगा तुम्हाला या प्रोडक्टची गरज आहे की नाही. तुमची वेळ सुरू होते आता. %76%. Thank you. 76% लोकांना वाटते की या प्रोडक्टची गरज आहे. कन्झ्युमर फेसिंग स्ट्रॅटेजी बद्दल काही सांगाल का? हो. तर बेसिकली आम्ही जे समजलोय ही टॉय इंडस्ट्री अशी वर्क करते. तर जवळपास 14-15 हजार करोडचा सेल संपूर्ण भारतात होतोय टॉयजचा, ऑल सेगमेंट. यातील अप्रॉक्सिमेटली 6,000 करोड फक्त महाराष्ट्र एकटा करतो. ठीक आहे. तर हे कसं डिस्ट्रीब्यूट होतं? डिस्ट्रीब्युटर्स असतात आणि टॉय शॉप मध्ये सगळ्यात जास्त सेल होतो, B2B. कारण खेळणी बघून विकत घ्यायची आपली टेंडन्सी अजूनही आहे. ई कॉमर्स मध्ये पण सेल होतो, बट दॅट इज रिलेटिव्हली लेसर दॅन B2B. तर असे 50,000 पॉकेट्स ऑलरेडी मॅप्ड आहेत, जो कॉमन डिस्ट्रीब्युटर असतो वेगवेगळ्या ब्रँड्सचा, ज्याच्या खाली 400, 500, 600 दुकानं असतात. आपल्याला काय करायचंय तर सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह नियुक्त करून आणि ते दुकानात जाऊन इंट्रोड्यूस करतील. ऑर्डर बुक करायचे, डिस्ट्रीब्युटरला सांगायचं इथे डिलिव्हर कर. एवढं सोपं आहे. नाही भाऊ, एवढं हो सोपं नाहीये. हो, मी अर्जुनशी सहमत मी आहे. ऑफलाईन सेल्स केलेत. जर तुम्हाला 5 किंवा 6,000 दुकानात सेल्स रेप्रेझेंटेटिव्ह नियुक्त करायचे असतील तर ते जवळपास 300 ते 400 सेल्स रेप्रेझेंटेटिव्ह होतील. कमीत कमी 300 ते 400 सेल्स रेप्रेझेंटेटिव्ह विल कॉस्ट यू मनी. आणि तुमच्या कंपनीचा सेल 7 लाख पर इयर आहे. हो. तर तुम्ही ते कसं करणार? तुमचे जे 60 लाख आहेत आणि जी तुम्ही कॉस्ट सांगितली आहे त्यामध्ये तुमचे केवळ 10 ते 12% वाचतात. जेव्हा तुम्ही पुढे याला डिजिटल मार्केटिंग कराल किंवा प्रमोट कराल, तुमचं हे प्रॉफिट मार्जिन आणखी कमी होईल आणि मग नेगेटिव्ह मध्ये जाल तुम्ही. माझ्या मते तरी तुमचं व्हॅल्युएशन फार हाय, जे आजच्या करंट IPO कंपन्या पण करत नाहीत. यामुळे मी तुमच्याशी हात मिळवू शकत नाही. नक्कीच आय एम व्हेरी अलाइन्ड. पण आजच्या डेटमध्ये जे बिझनेसचं ट्रॅक्शन आहे आणि जे व्हॅल्युएशन आहे, त्यामुळे आज मी हात मिळवू शकत नाहीये. पण पुढे जाऊन मी नक्कीच हात मिळवेन. हो, नक्की नक्की. थँक्यू सो मच. काही वेळासाठी मला तुमच्या कंपनीला ट्रॅक करायचंय, पण आज मला वाटतं की तुम्हाला स्वतःला थोड्या सल्ल्याची आणि फोकसची खूप गरज आहे. येस येस. म्हणून आज मी यात इन्व्हेस्टमेंट नाही करणार. थँक्यू. मला तुमच्या स्टोरीमध्ये फार दम दिसतोय आणि तुमची जी व्हिज्युअलायझेशन आहे, कॅरेक्टरायझेशन आहे, ती फार छान वाटली. पण बिझनेस मॉडेल साईटवर मी पूर्णपणे अलाईन नाहीये. इन्व्हेस्टमेंटसाठी मी आज तुमच्या बरोबर हात मिळवू नाही शकत. धन्यवाद. ठीक आहे सर, काही हरकत नाही सर. तर आमच्या टायटन्सनी आपल्या पारखी नजरेने बिझनेसला डिटेल मध्ये समजून घेतलं हो. आणि बरंच काही सांगितलंय. प्रत्येक वेळी असं होत नाही की प्रत्येक पेज नंतर फंडिंग मिळेल. हो. कितीतरी वेळा या प्रश्नोत्तराच्या दरम्यान अशा अगदी. काही इन्साइट्स मिळतात ज्यामुळे कदाचित बिझनेसची दिशा बदलून पण जाईल. कस्टमर्स तरीही मिळतात. आम्ही सगळे विकत घेणार आहोत. कस्टमर्स मिळतातच. आणि सगळ्यात मोठी गोष्ट ही झाली की सगळ्या टायटन्सनी युनॅनिमसली हे म्हटलंय की आता तुम्ही त्यांच्या रडारवर आहात. ते हो. तुम्हाला लवकरच परत भेटणार आहे जेव्हा कधी हो, सर. बिझनेस थोडा अजून रिव्हॉल्व्ह होईल. नक्कीच, नक्कीच. आणि आमची पण इच्छा आहे की तुम्ही या नक्कीच. मंचाच्या बाहेर पण आमच्याशी जुळलेले राहा हो, डिजिटल जरूर, वर्ल्डच्या जरूर. थ्रू. आणि लवकरात लवकर आयडिया बज मध्ये परत या. थँक्यू व्हेरी मच टीम मावळा. थँक्यू 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 सर. हे कॉन्सेप्ट स्टेजमध्ये आहे, रेव्हेन्यू स्टेजमध्ये. यात जो फरक असायला हवा होता तो सांगताना आमच्याकडून चूक झाली. ओव्हरऑल प्लॅटफॉर्मवर येऊन गर्व वाटतोय की एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर आम्ही आमचा विषय मांडू शकलो आहोत आणि फार खुश आहोत, फार एक्साइटेड आहोत पुढच्या प्रवासासाठी.